स्पीकर सर, हांव जेन्ना मंत्री आशिल्लो तेन्ना हांवें एक इंटिग्रेटेड खाजन मॅनेजमेंट प्रोग्राम म्हूण केल्लो. स्पीकर सर, खाजन म्हणटा ती आमची एक लोकल हेरिटेज आनी एग्रीकल्चराची एक कॉर्नर स्टोन म्हणटात. स्पीकर सर, 18,000 हेक्टर खाजन आमी रिक्लेम केल्या, ज्याची 4,000 हेक्टर इबाड जाल्या, काबाड जाल्या. स्पीकर सर, हें हांव खाजनाक कित्याक हाडटा आनी आमचे प्लॅन आशिल्लो तो कित्याक पयलीं सांगता. आमचो प्लॅन आशिल्लो इंटिग्रेटेड खाजन मॅनेजमेंट प्रोग्राम, जातून 500 हेक्टर पर इयर आमी रिक्लेम करतले आनी खाजन फार्मिंगाक यूज करतले. हो म्हज्या वेळार प्रोग्राम आसलो. दोतोर प्रमोद सावंतान म्हाका काडलो आनी तो प्रोग्राम न्हिदलो. स्पीकर सर, ताजे मागीर आतां हो जो ब्रीज येता, बोरयेचो ब्रीज येता, हो ब्रीज खाजन जमनींतल्यान पासाट जाता. शेतकारांचे प्रमाणे CRZ नोटिफिकेशन अशें म्हणटा की खाजना काबार करून तातूंत कन्स्ट्रक्शन करूंक मेळना, हें प्रोटेक्टेड अशें म्हणून म्हणटात. म्हणटकर हांव एक पॉयंटेड सप्लिमेंटरी म्हजो पयलो घालतां की कितलीं घरां आनी कितलें खाजन जमीन ह्या ओरिजिनल अलायनमेंटा खातीर काबार जाता आनी 7 अलायनमेंट्स जे प्रपोज केले तातूंत तो खंयचो अलायनमेंटान कमींतले कमी घरां वतात आनी कमींतले कमी खाजन जमनी पेड्ड्यार जातल्यो. येस स्पीकर सर, बोरी ब्रीज तुमकांय खबर आहा. म्हणजे फोंडेच्यान म्हाका दिसता काणकोण वयता आसतना सगळ्या जाणांक हो बोरी ब्रीज लागता आनी बोरी ब्रिजाची आत्ताची कंडिशन्स कितें आसा हेंय जाणा आनी ताका लागून टायम टू टायम म्हणजे ताका रिपेर सपोर्ट बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आहा पळय मेंटेनन्स ताजो करप हें टायम टू टायम आमची PWD करीत आसा. बोरी ब्रीज आनी तेज्या सपोर्टींग म्हणजे आमी म्हणटा की जितकें कंजेशन जाता, खास करून जे शिरोडकर आमचे मिनिस्टर्स आसा तांकांय खबर आसा की कितल्या मोठ्या प्रमाणात साईबाबा मंदिर टू थंय पर्यंत खूब मोठ्या प्रमाणात हे टोटल जे आसा कंजेशन जायत आसा. विथ द हेल्प ऑफ आवर डबल इंजीन सरकार आमी गोंयांतले सगळे म्हणजे हायवे ब्रिजीस हे करपाक शकले. पयलेच फावटी ह्या 10 वर्सांक तशें पळोवंक वचत जाल्यार सगळे ब्रीज, जुवारी ब्रीज सुद्दां म्हणजे पयलीं खूब पयलीं 30-40 वर्सां बांदता 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 करून थंयच उरलेलो. द सेम वे द बोरी ब्रिजाची गत आसा आनी ताकाच लागून बोरी ब्रीज जो आसा पळय न्ही हो गोवमेंटान बांदूंक घेतला आनी डॅट कम्स अंडर डॅट हायवे म्हणजे आमी येवटेंतल्यान जो बेळगांवांतल्यान जो हायवे वता ताजो रस्तो अप टू कुर्टी पर्यंत जाला आनी येवटेंतल्यान जो वता म्हणजे परत ढवळीच्यान डायरेक्ट पणजे येवपी रस्तो तो फक्त मदलो पॅच उरला. आतां रिगार्डींग लोटलेच्यान मिसींग लिंक जो आसा वेर्णा इंडस्ट्रियलिस्टा खातीर तो येवन लोटले थांबला, ताकाय खबर आसा, तो जाणा. आनी इन लाँग रन हो तसो पळोवंक वचत जाल्यार इंडस्ट्रीच्या दृश्टीन म्हणजे आमी आतां पळयता जर पर्वरी जाल्यार तो रस्तो वचपाकूय गरजेचो आसा. पण एक गजाल की बोरी ब्रीज हो परत बांदपाक जाय आनी ताका लागून ताका ताणें जें म्हटलां की 7 अलायनमेंट केल्ले, खंयचो अलायनमेंट घेता म्हाका दिसता हांवें अपलोड केला त्या क्वेश्चनाचेर बाकीचे सगळे अपलोड केला. बट आत्तां जो आमी अलायनमेंट घेतला ते डॅट सर्कल फ्रॉम द फोंडाच्यान येता त्या सर्कला कडल्यान फुडें तुकाय खबर आहा तो 7वो अलायनमेंट. हा 7वो अलायनमेंट नंबर 7 हय. म्हणजे तो गणपतीचें देवूळ जे धाकटें त्या हेज्या कडेन आसा पळय, जो लो लायींग रोड आसा तो सदांच तसो थोडोसो पावस पडलो काय तो बुडटा. लो लायींग एरिया थंयच्यान तो डायरेक्टली म्हणजे तुज्या विदावट एक सुद्दां घर जें आसा पळय न्हू हें डॅमेज जायना. टोटल लँड जी आसा 39.3184 हेक्टर खाजन लँड, इट इज एन 11.01 हेक्टर आनी एकूय घर जें आसा पळय न्ही हें डॅमोलिश करचें पडना ह्या अलायनमेंटा खातीर. त्या आमकां लोकांचें घर अलायनमेंट करपाचें ना. म्हाजे सेंटिमेंट्स त्या शेतकाऱ्यांच्या कडेन आसा. आमचो मिनिस्टर बाब एलेक्स त्या सगळ्या शेतकाऱ्यांक घेवन ह्यो नितीन गडकरीकूय मेळ्ळा. तेणी तांकां आजुनूय बी जर कितें प्रोविजन करून तेंची लँड वाचोवपाक शक्य आसा जाल्यार ती लँड जी आसा पळय तितकी आमी वाचयताय. ताका प्रॉमिस केला म्हणजे एका जाग्यार आमकां 60 आशिल्लो तेणी थोडेशें प्रोविजन करून म्हणजे थंय लँडींग जाता त्या जाग्यार थोडेशें कमी करचें हेंय म्हटलां. म्हाका तेंय खबर आसा की एकदां आमी फिलींग केलें काय परत तें खाजन जावप कठीण आसा, म्हाकाय खबर आसा. हांवेंनूय म्हणजे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चरा कडेन डिस्कस केलां. आमी जरी कितलेंय म्हटलें आमी परत ती लँड फील काडून दिता, परत तुमी खाजन रोया, इट इज नॉट पॉसिबल. बट एक गजाल आसा की तो कंप्लिटली ब्रीज आमी थंयच्यान हो पिलराचेर घेता. इट इज एप्रॉक्सिमेटली 7 किलोमिटर पडटा हय.
त्या खातीर तो कंप्लिटली जो आसा पळय न्ही इक्की लँड आनी इक्की खाजन लँड जी आसा पळय न्ही ताका लागता. आनी कितें जाय स्पीकर सर? स्पीकर सर, मंत्र्यान म्हाका आन्सर दिलें. तुम्ही म्हणला की अराउंड 1 लाख. सॉरी, इट इज 5.5 किलोमीटर. 5.5 किलोमीटर, 5.73 किलोमीटर. बरोबर. तो आय एम बेसिकली टॉकिंग ऑन द खजान्स फर्स्ट. तुवें सांगला तो फिगर म्हाका सारको ऑलमोस्ट तितलो आहा. हांव म्हणटा 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे काबार जातले हे अलायनमेंटान. आनी तुमचे प्रमाणे 1,20,000 जर खाजन काबार जाता जाल्यार EC नाका. 2 लाख जाल्यार ECची गरज आहा. सो स्पीकर सर, PWDचें हें कितें आहा की 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे आमी इबाड करतात, पूण ते 2 लाख एक्सीड जाले जाल्यार आमी एनवायरमेंट क्लियरन्स हाडचें पडटलें. स्पीकर सर, आतां हांव पेपर दाखयले म्हणून तूं वायट धर नाका, पूण एक पेपराचेर पळय एक फूल पेज आयल्या हे इशूचेर. आय विल प्लेस इट ऑन द टेबल आनी तुवें वाच. कार्स्टन मिरान म्हणटाणे लोटली फार्मर्स एट क्रॉस रोड्स म्हणून बरयलेलें आहा. हें मातशें तूं वाच. आनी म्हाका दिसता स्पीकर सर, एक लोटली मिसींग लिंक रोड जो आशिल्लो ते कन्स्ट्रक्शन डेब्रीज आतां मुखेलमंत्र्यान म्हणला ते भशेन ती कन्स्ट्रक्शन डेब्री तशीच आहा. सो परतें खाजन थंय जातलें म्हणटा तें ऑलमोस्ट अशक्य आहा. तुवें आतां तुज्या हातून म्हणिल्लें आहा. सो स्पीकर सर, अशें तांचें हें आहा की तुमी कॉम्पेन्सेट खाजन म्हणटा कितें की हातून खरीफ सिजनान एग्रीकल्चर करता, रबी सिजनान तुका भाजी मेळटा. सो इट इज अ कंटिन्युअस थिंग. सो ताका तूं क्वॉन्टिफाय करून हे पयशे घेवन तूं घरा वच अशें सांगूंक शकना, कित्याक तांचें पोट ताजेर डिपेंडंट आहा. पूण स्पीकर सर, म्हजी सेकंड सप्लिमेंटरी अशी आहा की तुवें कसलोय एनवायरमेंट इम्पॅक्ट एसेसमेंट केला फॉर द अलायनमेंट, बेसिकली ऑन फ्लडिंग, लँडस्लायड्स एंड अनकल्टिवेबल लँड्स. स्पीकर सर, हांव हें कित्याक सांगता न्हू, जेन्ना तो रस्तो कट करून गेलो तेन्ना हांवें सांगला ते भशेन मोदी जेन्ना दोंगर कापला, आतां खूब कडेन आमकां दिसता धवळे बिवळे दिश्टी पडटा, जंय तूं बायपास म्हणल्यार सामको झऱ्यो फुटल्या फ्रॉम द हें, बिकॉज तुमी मायंडलेसली दोंगर कापला. सो स्पीकर सर, अशें दिसता की हो जो सगळो ब्रीज तूं करता, तुजी PWDनूच आन्सर दिल्लें आहा की हो ब्रीज आनी 20 वर्सां उरपाचो आहा म्हणून. सो मे बी यू ऑल डोंट हॅव डावट, ब्रिजाची आनी लायफ 20 वर्सां उरला म्हणून. एक्झिस्टिंग आसा तो ब्रीज 20 वर्सां आनी उरतलो हें तुमी म्हणिल्लें आहा आनी आन्सर आसा. कॅन्टिलिवर आसूं कितें आसूं, पूण 20 वर्सां ताजें लायफ आहा म्हणून PWDनूच म्हणिल्लें आहा. स्पीकर सर, 20 कोटीचें सँक्शन आहा एक्झिस्टींग ब्रीज रिपेर करपाक, तें तुज्या बजेटान सँक्शनूय दिल्लें आहा. 20 वर्सां लायफ स्पॅन आहा. लोकांचें आतां जाला ते भशेन येदें व्हडलें जें तूं बांदता तो कोळसो हांगाच्यान कर्नाटका व्हरपाकूच तो ब्रीज, अशें चड लोकांचें फिलींग आहा. आनी इन द बार्गेन खाजन जें काबार जाता तातूंत तूं तांचें पोट मारता. सो हांव मागता तें तुका स्पेसिफीक क्वेश्चन असो आहा की तुवें इम्पॅक्ट स्टडी केल्या काय म्हणून अलायनमेंटाची विजावी फ्लडिंग, लँडस्लायड्स एंड अनकल्टिवेबल लँड्स. स्पीकर सर, पयल्यान पयलीं त्यांनी जो त्यांचो म्हणजे थंयसर एग्रीकल्चर आनी पिसिकल्चर दोनूय जाता. आमी तांकां 3 वर्सां ब्रीज करता आसतना म्हाका खबर आहा की थंयसरलो बाकीचोय बी जो आहा पळय न्ही तांचेर परिणाम जातलो. तांकां आमी लँड एक्वायर करून लँडाचे पयशे दितलेच, बट त्याच्याच बरोबर सायडीतले सगळे जे लोक आसा तांच्या एग्रीकल्चराचेर आनी पिसिकल्चराचेर ते नुस्तेंय पोसतात, तांचेर इम्पॅक्ट जातलो. ते तांकां कॉम्पेन्सेशन काम चालू आसतना 3 वर्सांचें दिवपाचें आमी प्रॉमीस केलां. 3 वर्सांचे ताजे फुडें कितें करपाक? ना हांव हें तुका कित्याक सांगता, हें तुका तितक्या लँड एक्वायजिशनचे पयशे 100% दितले, बट बाकीचो इफेक्ट जो आहा पळय न्ही तो तें काम करता आसतना तांकां एक वेळ करूंक मेळचें म्हणून 3 वर्सांचें म्हटलां हांवें. मागीर सगळे डिसील्ड केले, बाकीचे केले. ते डिसील्ड करना हें तुवें म्हणलां, तुवेंच पयलींच उत्तर दितना फर्स्ट सप्लिमेंटरी तुवें कितें म्हणलें की तें मागीर जायना आनी तें उरता म्हणटा अशें. न्ही, इट इज ट्रू, उरता म्हणूंक ना हांवें. मागीर एग्रीकल्चर करपाक इम्पॉसिबल जाता, इट इज डिफिकल्ट जाता म्हणून तें सगळें परत डिसील्ड करून दिवपाची जबाबदारी म्हजें डिपार्टमेंट घेता. ओके स्पीकर सर, नॅशनल हायवे जेन्ना 100 किलोमिटर्स बांदता तेन्ना तेजो एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी जो आसा पळय न्ही हो पर्टिक्युलर स्ट्रेचाचो करता आनी हेजोय स्टडी जो आसा पळय न्ही ते करतले. आनी हो रस्तो जो बांदता पळय न्ही इट इज नॉट ओन्ली फॉर द कोळसो व्हरपाक, हो कोळसो व्हरपाक नॉट ओन्ली म्हळ्यार कोळसो आहा मेन असो. आयक,
आतां हो प्रॉब्लेम जाता स्पीकर सर. Speaker साश्टीन sir. जें कितें करता ते तुमी कोळशा खातीर करता अशें जाता. स्पीकर सर हो सदांच बसून घ्या. साश्टीकारांची Complete हे करपाक करपा द्या. खातीर तो दाखयता आसतना म्हणजे आपुणूच साश्टीकारांचो साश्टीकार म्हाका निवडून दितात. हांव साश्टीकारांचे खंय ना करतलो आनी म्हणटा. कोणाचे But करतलो? विजय शिरसाट साहेब. साश्टीकारांचे करतलो. सदांच जो आसा पळय न्ही मुख्यमंत्री कंप्लीट करपाक दियात. स्पीकर सर तो सगळे व्हरतात आनी कोळशाक लिंक करतात. वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट इट इज एन फार्मास्युटिकल हब. आमी प्राउडली सांगता की पुराय वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीत म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी जितक्यो आसा पळय न्ही आतां वयल्यान थंयसर आनी R&D करपा खातीरूय बी म्हणजे इन फार्मा सेक्टर R&D करपाकूय आमी एलाव करता. नवीन नवीन कंपनी फार्माच्यो आनिकूय बी वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीत येता. त्या खातीर हो रस्तो जो आसा पळय न्ही हो तितकेच दृश्टीन इम्पॉर्टंट आसा आमकां म्हणजे तो एज अ इंडस्ट्रियल कॉरिडोर हांव म्हणटालो की ते इन फ्युचर त्या खातीरय हो रस्तो करप गरजेचो आसा. म्हणून तेणी जें सांगलें पळय न्ही कॉम्पेन्सेशन तांकां दिवपाक जाय ते 100% कॉम्पेन्सेशन आमी दिता. तेजो EIA स्टडी केला आनी कमीत कमी इम्पॅक्ट खाजन लँडाचेर कसो जातलो हाजो विचार जो आहा तो आमचो सरकार करता. शेवटचो प्रश्न विचारा तुम्ही. लास्ट क्वेश्चन. स्पीकर सर हांवें कांय सारको 1 2 3 दोन झाले तिसरो करता. 1 आनी 2 झाले. तिसरो प्रश्न. सामकें आनी चड ना ताका तें. स्पीकर सर लिंक रोड जो जालो लिंक रोड जो तुवें वेर्ना इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल हब टू बोरये टच जावपाक जो लिंक रोड केलो तो लिंक रोड लोटलेचो दोंगर डिस्टेबिलायज जालो हें तुका खबर आहा? हें खबर आहा तुका? त्या रस्त्यांतल्यान वयता. हय तूं वता म्हणजे साश्टीन बरो भोंवता तूं ह्या दिसांनी बरें आहा व्हेरी गूड. सो स्पीकर सर तुका पर्सनल एक्सपिरियन्स आहा की लोटलेचो दोंगर जो आहा तो डिस्टेबिलायज जाला आफ्टर दॅट रोड हॅज बीन कन्स्ट्रक्टेड. परहॅप्स एट दॅट टायम एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी सारकी जावंक नासतली कित्याक असोच धरून तो कापला आनी खूब कडेन ह्यो लँडस्लायड जाता. एक पावस खूब जाला ताजे खातीर जाता आसतल्यो. हांव तुका एक स्पेसिफीक विचारता. येस तुमचो एनवायरमेंट मिनिस्टर जो आहा तो तुमचो लोकल MLA आनी ताणें एफर्ट घेतिल्लो आहा बाब नितीन गडकरीक मेळपाक शेतकऱ्यांक व्हरून तांचे बऱ्यान वचपाक आनी तो एक स्ट्रेस करीत आहा की कोणाचें घर थंय मोडना म्हण. स्पीकर सर हे घराचो इशू ना. इशू आहा खाजन जमनीचो. पयलो क्वेश्चन जर तुका हांवें विचारलो तो तुवें सारको बरो भशेन रोहन खंवट्यान काल कॅट केला ते भशेन तुवें कॅट केलो. कितें इशू की CRZ नोटिफिकेशन तुका खाजन जमनीन कन्स्ट्रक्शन करूंक एलाव करता काय म्हणून तें तुवें उत्तरूच दिवंक ना. तें बरें तुवें टक करून मारली सायड. आतां हो सायड जी मारल्या तुवें त्या हातून तुका हांव आतां विचारता हें जातकर तूं थंयचे शेतकऱ्यां बरोबर तूं नॉट MLA मिनिस्टर तूं वचून ते बोरयेचे आनी लोटलेचे शेतकऱ्यां बरोबर बसपाक तयार आहा की बाबा कित्याक म्हाका सारांश जो कळटा ऑनरेबल मिनिस्टर फॉर एनवायरमेंट सांगता ते भशेन ब्रीज जातलोच. आतां कोणाची जमीन वचपाची म्हजी काय तुजी हो इशू म्हण हो सारांश तो घेता. हें म्हजी काय तुजी आनी तातूंत सगळ्यान बेस्ट अलायनमेंट खंयचो हें उलोवपाक तूं वचपाक तयार आहा आनी ते शेतकऱ्यांक आनी लोटलेच्या लोकांक मेळपाक तयार आहा कित्याक तूं लोटले ह्या दिसांनी भोंवता म्हणटा तुवें वचूंकूय जाता आनी तांकां मेळूंकूय जाता. हें तूं तयार आहा काय म्हणटा हांव करपाक. स्पीकर सर आमी GCZMAचे एप्रुवल जे आहा ह्या प्रोजेक्टा खातीर ते इन प्रोसेस आसा. तुवें म्हटल्या त्या प्रमाणे हय इन प्रोसेस इन प्रोसेस आसा. ताजे एप्रुवल आमी घेतले. ओके. दुसरी गजाल तेणी लोटलेंतले जे शेतकरी आहा पळय न्ही पयर मिनिस्टर गडकरीक मेळपाक आयिल्ले तेन्ना तितक्या जाणांक हांवूय पर्सनली मेळ्ळा. त्या मिटिंगेक आमी दोगूय जाण म्हणजे मिनिस्टर आनी हांव आसलो आनी परत त्या शेतकऱ्यांक मेळपाची म्हाजी तयारी आसा. हांव गोंयांतल्या कोणायकू ज्या ज्या विशयाचेर जाय पळय न्ही ताका प्रत्येक फावटी मेळटा आनी त्या खातीर तेंचे जर इश्यूज आसत जाल्यार हांव पर्सनली इंटरव्हीन करता आनी रिजॉल्व करता. ना कित्याक हें म्हाका स्पीकर सर क्रॉस पॉलिटिकल लायन्स हें कितें फकत ताजेर फार मारपाचो न्ही. ब्रीज जावंक जाय. ब्रीज जातना लोकांकूय कमी त्रास जावंक जाय आनी तें करपाक तो जर मेळटा जाल्यार तांकां सगळ्यांक आयडिया एक कडेन. हांव म्हणना की तुजो मंत्री करना म्हणना. ही इज ऑल्सो डुईंग इट. इज अ लोकल MLA इज रिस्पॉन्सिबल इनफ. बट मे बी यू कॅन स्पीक टू देम स्ट्रेट अवे. गोवा फॉरवर्ड बीन सीट घेयना मरे तो. फॉरवर्डाचो सीट असो घेनात आमी. फॉरवर्डाचो अशें करून एनावन्स करून घेनात. तो एनावन्स करनासतना घेता. तुमचे आमी कशें उडयल्या ते पळय मरे पयलीं शिवोले सालिगांव एनावन्स करून उडोवना अशें हे फावटी पाकीट मारला. ते इंडिया ब्लॉकचे वेगळे कितें तरी चल्ला.